दिनांक 2 मे रोजी चिंचवडगाव पुण्यातील ख्यातनाम गायक मुकुंद बादरायणी यांची अप्रतिम गायन सेवा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धर्मसंकीर्तन महोत्सवात संपन्न झाली। श्री स्वामी समर्थांच्या 146व्या पुण्यतिथी महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या या धर्मसंकीर्तन महोत्सवातील 90 पुष्प पुण्यातील अभंगवाणी गायक मुकुंद बादरायणी यांच्या गायन सेवेने गुंफले गेले। स्वामींच्या मनात आलं की अशक्य ते शक्य होतं। सुरुवातीला जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींनी जो या जगाला मंत्र दिला, याच मंत्राने जय जय रामकृष्ण हरी या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर हा देवांचा देव गणपती, माझे माहेर पंढरी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, स्वामी या हो भजनात, निघालो घेऊन दत्ताची पालखी आणि खास रसिकांच्या आग्रहास्तव भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले काही कानडी भजनं देखील त्याच शैलीमध्ये मुकुंद बादरायणी यांनी प्रस्तुत केली आणि रसिकांची वाहवा मिळवली। यामध्ये देव बंदा नम्मा, भाग्यता लक्ष्मी बारम्मा, तुंगा तीरदी हे श्री राघवेंद्र स्वामींचे भजन सादर करून लोकांची खूप वाहवा मिळवली। देवांचा देव बाही ठकडा, घोंगडीवाला कांबळीवाला अशा गवळणी प्रस्तुत करून जो भजे हरिको सदा, तसेच अगा वैकुंठच्या राया आणि स्वामी कृपा कधी करणार या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली। या अभंगवाणी सेवेत त्यांना तबल्यावर सर्वेश बादरायणी, हार्मोनियमवर ज्योत्सना क्षीरसागर, ओंकार पाठक, पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाणे, टाळवर मकरंद बादरायणी, ध्वनी व्यवस्था प्रकाशजी कासेगावकर यांनी साथ संगत केली। मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले। तर कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांच्या देवस्थानच्या वतीने सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला। या प्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख, महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, विपुल जाधव, अमर पाटील, प्रसाद किल्जे, सागर गोंडाळ, मोहन जाधव, स्वामीनाथ लोणारी, ज्ञानेश्वर भोसले, गायत्री कर्वे पाठक, सुवर्णा जाधव, सुरेखा तेली, निंगुताई हिंडोळे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते।